पृथ्वीवर असं एक ठिकाण जिथे सौंदर्य आणि मृत्यू एकत्र राहतात ते ठिकाण म्हणजे ॲमेझॉनचं जंगल. कल्पना करा, तुम्हाला जर या जंगलाच्या मध्यभागी सोडून दिलं तर बाहेर यायला कदाचित 400 ते 500 दिवस लागू शकतात. आणि त्यातही तुम्ही जिवंत राहिलात तर. कारण तुम्ही या जंगलामध्ये जिवंत राहाल का नाही याची काही खात्री नाही. कारण बाहेरून स्वर्गासारखं दिसणारं हे जंगल आतमध्ये मात्र धोका, रहस्य आणि निसर्गाची प्रचंड शक्ती लपलेला आहे. दक्षिण अमेरिकेत पसरलेलं ॲमेझॉन जंगल हे जगातील सर्वात मोठं रेन फॉरेस्ट आहे. हे सुमारे 55 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेलं आहे. त्याचा आकार इतका विशाल आहे की त्यात भारतासारखे 2 आणि पाकिस्तान सारखे 7 देश मावू शकतात. हे जंगल 7 देशांमध्ये पसरलेलं असून लाखो वर्षापासून निसर्गानं तयार केलेलं अद्भुत जीवसृष्टीचं साम्राज्य आहे. म्हणूनच अनेक जण ॲमेझॉनला निसर्गाचं राज्य असं म्हणतात. ॲमेझॉनला अनेकदा पृथ्वीची फुफ्फुसे असंही म्हटलं जातं. कारण इथल्या कोट्यावधी झाडांमुळे जगातील जवळपास 20% ऑक्सिजन तयार होण्यास मदत होते. जगाला मिळणाऱ्या ऑक्सिजन पैकी 20% ऑक्सिजन हा ॲमेझॉनच्या जंगलातून मिळतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषला जातो. यामुळं पृथ्वीचं हवामान संतुलित ठेवण्यात ॲमेझॉनची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जैवविविधतेच्या बाबतीत ॲमेझॉन अतुलनीय आहे. येथे 25 लाखाहून अधिक किड्यांच्या प्रजाती आहेत. हजारो प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आणि असंख्य वनस्पती आढळतात. यातील अनेक विशेष आणि दुर्मिळ प्रजाती पृथ्वीवर इतर कुठेही आढळत नाहीत. पण या जंगलात लपलेले धोकेही कमी नाहीत. इथली एक छोटीशी मुंगी सुद्धा जीव घेऊ शकते. ॲमेझॉन मध्ये आढळणारी प्रसिद्ध बुलेट अँट चा दंश इतका वेदनादायक असतो की तो जगातील सर्वात जीवन संपवणाऱ्या वेदनांपैकी तीव्र मानला जातो. याच जंगलात राहतो जगातील सर्वात मोठ्या सापांपैकी एक, तो म्हणजे ॲनाकोंडा. हा प्रचंड साप पाण्यात शांतपणे लपून बसतो आणि क्षणार्धात शिकार करतो. बाहेरून पाहिलं ॲमेझॉन हिरवळ, शांत आणि स्वर्गासारखं दिसतं. पण आतमध्ये प्रत्येक पाऊल टाकताना धोका, थरार आणि रहस्य लपलेलं असतं.